श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. देवांना या पृथ्वीतलावर अवतार घेण्यासाठी काहीतरी कारण घडते. सत्ययुगात मानवांचे व ऋषीचे देवांशी सख्य असायचे. ते भक्तिरूपाने देवांशी संधान ठेवून असायचे. फार पूर्वी थोर ईश्वरभक्त असणारे अत्री नावाचे ऋषी होऊन गेले. वनश्रीने नटलेल्या अरण्यात पशु पक्ष्यांच्या सान्निध्यात त्यांचा आश्रम होता. हिंस्र पशुही आपला क्रूर स्वभाव विसरून आश्रमाभोवती फिरत राहायचे. त्या आश्रमात अत्री ऋषींचा बराच वेळ पूजार्चा, ध्यानधारणा, जपजाप्य व ग्रंथपठण यात व्यतीत होत असे. त्यांच्या सेवेला त्यांची अर्धांगिनी अनसूया होती. ती अतिशय सुंदर होती, पतिव्रता होती. पतिसेवेत ती धन्यता मानणारी आर्य स्त्री होती. अत्री ऋषी स्नानासाठी नदीवर गेल्यावर घरातील कामे करण्यात ती दंड असायची. मग त्यांच्या पूजेची सर्व तयारी करून ठेवायची. वनातील सुवासिक फुले परडीतून आणून ठेवायची. पूजेचा कलश, भांडी, तामण घासून धुवून ठेवायची. अंगणात कोणी याचक, अतिथी आले तर ती त्यांचे योग्य स्वागत करायची. तिच्या पतिनिष्ठेचा व सेवेचा लौकिक सर्वत्र झाला होता आणि तो इंद्रादी देवांनाही कळला होता. अनसूयेच्या पातिव्रत्याची प्रत्यक्ष कसोटी पाहावी, तिला धर्मसंकटात टाकावं असं देवांच्या मनात आलं. देवसभेत यावर चर्चा झाली आणि देवांनी ब्रह्मा, विष्णू, महेश अर्थात शंकर यांना पृथ्वीतलावर पाठवलं. ते तिघेही देव स्वर्गलोकातून पृथ्वीतलावर अवतरले आणि अत्री ऋषींच्या आश्रमाच्या दारात येऊन उभे राहिले. त्यांनी संन्याशाची वस्त्रे परिधान केली होती. कोणी आहे का घरात, असा त्यांनी आवाज दिला. अनसूया दाराशी आली. तिने त्यांना पाहिले आणि हसतमुखाने त्यांचे स्वागत केले. अत्री ऋषी स्नानाकरिता नदीवर गेले होते. तिने त्या तीनही देवांना घरात आणले, त्यांना बसायला आसनं दिली, पिण्यासाठी गार पाणी दिले. ती नम्रतेने हात जोडून म्हणाली, देवांनो, आपण आश्रमात आलात, मला आनंद झाला. मी आपणास ओळखले आहे, पण हे अचानकपणे येणं का केलंत, ते मात्र माझ्या लक्षात आलं नाही. शंकर म्हणाले, आम्हाला फारच भूक लागली आहे. नदीवर ध्यानधारणेला गेलेले ऋषी परत येईपर्यंत आम्हाला काही धीर निघणार नाही. पोटात भुकेने भडका पडला आहे. अनसूया नम्रतेने म्हणाली, हो हो देवा, अगदी आनंदाने जेवा, पण ऋषी स्नानाकरिता नदीवर गेले आहेत. ते आले की लगेच वाढते. विष्णुदेव म्हणाले, खूप दिवस झाले, आम्ही तुझी कीर्ती ऐकत आलो आहोत. आज मुद्दाम भेटायला आलो. आज आम्ही तिघेही तुझ्या हातचे जेवण जेवणार आहोत. भूक तर फार लागली आहे. आमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार असशील तरच थांबतो, नाहीतर आल्या पावली परत जाऊ. ते ऐकून अनसूयेला हसू आवरेना. तिनं तिघांची पानं मांडली व त्यांना हात धुवून जेवायला बसा म्हणाली. देव म्हणाले, आमची एक इच्छा आहे, ती तू पूर्ण करणार असशील तरच जेवायला येऊ, नाहीतर इथून प्रस्थान करतो. अनसूया म्हणाली, देवा, आपली इच्छा मला कळल्याशिवाय मी काय सांगावे. तुमची इच्छा सांगा. देव बोलले, तू थोर पतिव्रता आहेस. दारात आलेल्या अतिथींना विनमुख परत पाठवत नाहीस असा तुझा महिमा आहे. हे आम्ही ऐकले आहे, म्हणूनच तुझी परीक्षा पाहायला आलो आहोत. तशी आमची खात्री झाली तरच आनंदाने जेवू. तू विवस्त्र होऊन आम्हास जेवण वाढलं पाहिजेस. अनसूया देवांचं बोलणं ऐकून गोंधळली. ही कसली सत्वपरीक्षा. तिनं मनात अत्री स्मरण केलं. त्यांना मनोभावे नमस्कार केला. मग ती निश्चयानं म्हणाली, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. उठा आणि पानावर बसा. तिघेही देव आसनावर बसले. अंगावरची वस्त्रे उतरवून ती अन्न वाढायला घेणार तोच चमत्कार झाला. तीनही देव नवजात बालके बनली आणि हात पाय झाडत ट्याहा ट्याहा करत रडू लागली. अनसूयेला नवल वाटलं. त्या बालकांना पाहून ती गोंधळली. काय करावे ते तिला सुचेना. अनसूयेनं तिन्ही देवांना बालके बनविली. आता तिला पान्हा फुटला. तिने एकेकाला उचलून जवळ घेत त्यांना स्तनपान करू लागली. इतक्यात अत्री ऋषी नदीवरून स्नान उरकून आश्रमात आले. त्यांनी हा सर्व प्रकार अंतर्ज्ञानाने पाहिला. त्या बालकांना नमस्कार केला आणि त्यांनी अनसूयेला खरा प्रकार सांगितला. तिने तिन्ही बालकांना पाळण्यात घातले आणि मनोभावे नमस्कार केला. ती तिन्ही बालके अत्री ऋषींच्या आश्रमात त्याच अवस्थेत राहिली. स्वर्गलोकांत गोंधळ उडाला. अनसूयेनं तिन्ही देवांना बालके बनविली. आता विश्वाचा गाडा कोण चालवणार. उत्पत्ती स्थिती लय कोण पाहणार. स्वर्गातले देव ब्रह्मा, विष्णू, महेश यांना बोलावू लागले. ती हाक ऐकून तीनही देव मूळ स्वरूपात उभे राहिले. त्यांनी अत्री ऋषींना व अनसूयेला माता तात मानून नमस्कार केला. देव म्हणाले, ऋषीवर्य, आम्ही आज अनसूयेच्या पतिनिष्ठेची परीक्षा पाहायला आलो होतो. आमची खात्री पटली. आम्ही देवलोकी परत जातो. अनसूयेच्या महानतेची स्तुती करून इंद्रादी देवांना सर्व सांगतो. मग अत्री ऋषी म्हणाले, आता या पाळण्यातील बालकांचे काय. देवांनाही उत्तर सुचेना. विचारांती ब्रह्मदेव म्हणाले, ही बालके आता तुमच्याच आश्रमात राहतील, वाढतील, अत्रिनंदन म्हणून ख्याती पावतील. तिघेही एकरूप होऊन तो दत्तावतार त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणून जगतवंद्य होईल. जो भाविक भक्त श्रद्धापूर्वक या त्रिमूर्तीची पूजा भक्ती करेल, तो संसारी जीवनात सुखी होईल. येतो आम्ही.
असे म्हणून तीनही देव क्षणार्धात अंतर्धान पावले. स्वर्गातून अत्री ऋषी व अनसुयेवर पुष्पवृष्टी झाली. ते देवांना निरोप द्यायला अंगणात आले होते. ती तीनही नवजात बालके म्हणजेच त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकरूप. हाच सर्वसामान्यांचा सद्गुरू, चिरंतन आणि चिरंजीव. गावोगावी यांची देवळे आहेत. त्रिगुण अवतार त्रैलोक्यराणा म्हणून भक्त दत्ताला आळवतात. त्याचे दररोज स्मरण करतात, दर्शन घेतात. गुरुवारी उपवास करतात व रात्री आरती करून उपवास सोडतात. प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पौर्णिमेला दत्तजयंती साजरी केली जाते. भाविक भक्त त्यावेळी देवळात गर्दी करतात. तो सोहळा पुण्यप्रद मानला जातो.